बुटकी लवर. बुटकी लवर नाही तटत. बुटकी लवर आवडलं आपल्याला डावला त्याचा बुटकी लवरचा. गाडी बी भारी आहे, बुटकी नाव बी कडक ठेवलं. मग सपला की विषय संतू भाऊ, तुमची फॅन ढीग. संतू भाऊचा फॅन आहे. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, सकाळ सकाळी मस्तपैकी दिवस उभ्या टायमाला आम्ही आलोय रायपूर सिटीत. आता रायपूर सिटीतनं पण एक 10-15 किलोमीटर पुढे आला असेल. आणि जरा सिटीत यायला झालाय उशीर. सकाळचे वाजल्यात 7:15 वाजल्यात. नुसतंच बसल्यात ड्रायव्हिंग करायला. आणि सध्याला गाडी त्यांनी म्हणतात तसं 2 तास इथं आधी पाहिजे होती, कारण की आता हळूहळू इथं रायपूरमध्ये गर्दी व्हायला चालू होत्या. आणि 120 किलोमीटरचं टोटल गाव आहे हे, म्हणजे शहर आहे. रायपूर पास करायला 120 किलोमीटर पास झाल्यावर मग रायपूरमधून आपण बाहेर निघतोय. आणि इथं आता 7 वाजल्यात, तर आत्ताच गर्दी थोडी व्हायला लागल्या. टू व्हीलरवाले आडवे येतात, टमटमवाले आडवे लागल्यात, गाड्या थांबा लागल्यात. आणि हे तुम्हाला जे लांबपर्यंत ती सिग्नल दिसलं का नाही तुम्हाला, ते सिग्नल पण आता 8-9 नंतर काय तर चालू होते वाटतं. काही रिक्षा आली अशी आडवी येतात. अशी गर्दी झाल्या बघा इथं सकाळी 7 वाजता. माणसं 7 वाजता लागले इथं कामाला जायला, थंडी आपल्याला. मग आता ही सिटी त्यांनी पास करायची. आपण भाऊला भेटतोय, गेले मग काय विषय नाही. राजीभाऊला भेटायचं होतं, त्यांनी काय गेली वाटतं खाली करायला. रायपूरचा माल होता त्यांचा. चला आता ही सिटी तर 120 अजून इथनं असेल 100% 95 किलोमीटर असणार आहे. सिटी लय मोठी त्याला पास करायला एवढे वेळ लागते म्हटल्यावर बघा किती वेळ लागत असेल. आणि मित्रांनो, हे बघा JCBचं शोरूम आहे. बघा किती JCB आहेत. अडकी वड माग वॉल्वो शोरूम होतं, पण ते राईट साईडला होतं. लय दिसण्यात आलं नाही, त्यामुळे नाही दाखवलं. आणि हे आपले टाटा पंच शोरूम आहे बघा. सगळ्या पंच आहेत इथं टाटाच्या. आणि हे स्कोडा शोरूम आहे ना ते. कसं आहे, ही छत्तीसगडची राजधानी आपली रायपूर आहे पूर्ण. त्यामुळे रायपूर खूप मोठा आहे. त्यात प्रत्येक कारच्या कंपनी आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या कंपनी, म्हणजे टाटा, स्कोडा, वॉक्स वेगळे असतात. घाटात बघा ही कशी नवीन ट्रॅव्हल्स छत्तीसगडची आहे बघा. हे आपलं जसं आपण कोल्हापूरमधनं, म्हणजे कोल्हापूर आपला फाटा आहे, जसं आपण कोल्हापूरच्या म्हणजे काय म्हणतात की त्याला, कोल्हापूर बाउंड्रीत जातोय आपण सांगलीतनं. जसं एक ब्रिज लागते का नाही, ते अंकली फाट्या अलीकड ते ब्रिज आहे बघा. असं इकडं गाड्या येतात आणि इकडं गाड्या जातात. सेम टू सेम आहे बघा दिसायला. फक्त हे ब्रिज सरळ गेलेलं आहे आणि जे आपल्या सांगलीत आहे ते ब्रिज आपलं असं उताराला गेलेलं आहे, उताराला. आणि हे पण आहे थोडा नॉर्मल उतार आहे याला. झालं आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सिग्नल चालू झाले बघा. बरोबर बघा आता इथे इंडिकेटर बघा. बरोबर 72, 71, 70. सिग्नल पण लय मोठा आहे, काय बारका पण नाही, अवघड आहे. सकाळ वाजता 8 वाजता जाम तुम्ही बघू शकताय. तरी आपल्या इथं नाही. नशीब आपलं हे जाम बघा कसलं व्हाईट मध्ये झालाय. अजून चालूच आहे बघा गर्दी. पलीकडं पण फुल झाले, इकडं पण फुल झाले पॅक. आता संपलं बघा.
तर मित्रांनो आपली जिगरो लावल्या इथं साईडला आणि आता मस्तपैकी जरा ग्रीसिंग करून घेणार आहेत. आता म्हटलं नाश्त्याला थांबलोय, जरा ग्रीस पण करून घेऊया. ग्रीस करायला थांबलोय आणि तो ढाबा दिसतोय ना तिथं, त्या ढाब्यावर नाश्ता करूया मस्तपैकी. आणि ग्रीस केल्याला पण एक फायदा झाला, टायरी कसं दिसतात चिकनी पप्पी सारखी टायरी आहेत. तर मित्रांनो आले बघा इथं ढाब्यावर, मस्तपैकी पोहे मिळालं बघा. सांगलीतलं पोहे खाऊन लय दिवस झालतं, म्हटलं कुठलं तर पोहे मिळालं तर मस्तपैकी पोहे खावा म्हटलं. नवनाथ भाऊ या लागल्यात नाश्ता करायला. पोहेची टेस्ट पण एक नंबर आहे. कुठलं गाव आहे? चिचोला. चिचोला गावात आले मी, आमचे ज्ञानू असतात, नवनाथ वाजतात. भाई नींद हुई की नहीं? हाँ हो गई, एक नंबर. और ये क्या लगा, गाजर का हलवा? चिंचोला मध्ये ही नाश्त्याचं दुकान आहे, हॉटेल आहे बघा. तर भावांनो तुम्ही चिंचोला बॉर्डर तेव्हा संध्याकाळी बघितलेला. आता ह्यो दुपारी नाही सोडा, एक 11 वाजल्यात. सकाळ सकाळचा मस्त नजारा बघा. ह्यो जाम लागतोय असं. ही जी लाईनीतनं जाते त्यांनी 100 रुपये देऊन जातात. या सगळ्या गाड्या हा 100 पेक्षा जास्त जाणी खात असणार डिझेल. हा त्यापेक्षा बाहेरच्या बाहेर बॉर्डर मार्ग गेलेलं, बायपास मार्ग गेलेलं बरं. हा म्हणताय भावानो, कमेंट मध्ये सांगा बरोबर आहे नाही. खरं आहे भाऊ, सगळी गेलास की म्हणून कंटेनरला टोचन असं करतात बघा. पुढे एक कंटेनर वडा लागले आणि त्या मागं नुसतं ते बारका डबा घेऊन चालले. आपलं फेल झालेलं आहे बहुतेक, इंजन जाम झाला असणार आहे त्याचं. आणि इकडं एका 6 टायरवर बघा 1 2 3 4 5 ट्रॅक्टर घेऊन चालल्यात. जॉन डिअरची मोठी लाटती पण 4x4 आहे. बघायसारखं ढीग आहे पण दाखवायला पण येत नाही. हे बघा पंचर टायरच घेऊन चाललेली लिफ्टला. बॉर्डरला खाली घेऊन चालत नाही का, वर घेऊन? तर आपण एक 5 किलोमीटर नंतर पोहोचतोय महाराष्ट्र बॉर्डर मध्ये. आणि 558 एक 500-600 किलोमीटर आले आपण पुढं राहुलकेला मधनं. आणि साइड ना बघा पूर्ण जंगल दिसते तुम्हाला. जंगलात हरिण, जंगलात ससा. तर आपण आता सध्या महाराष्ट्र बॉर्डर सोडून देवरीच्या बॉर्डरला आले बघा. पुढं सगळा हे उताराचाच घाटा वाटतं. पुढं काय चढ नाही काय नाही, हाय उतारच आहे सगळा. हायवे बना लागलाय तात्पुरतं यो उतार. यो सगळं उतार. कोण आहे? माकड. हॉर्न दाबायचा आणि जायचं. ज्ञानू सोळंके, वोट फॉर ज्ञानू सोळंके. येताना आपल्याला यो घाट लागला नव्हता. लागला
संपला ना घाट संपला ना. आपली जिगरो इथं आपण नागपूरमध्ये आहे ना आता जस्ट नागपूरमध्ये बघा इथनं एक 30-35 किलोमीटर आपलं खाली करायचं पॉईंट आहे. जिगरो आपली लावली आहे इथं आणि आम्ही मस्तपैकी चहा प्यायला लावली बघा इथं. आपले 9 वाजता मागं बसल्यात चहा प्यायला आणि आपण इथं मस्तपैकी चहा प्यायले. मगाशी नाश्ता केला आहे तरी पण आता म्हटलं जरा चहा पिऊया. संध्याकाळची टाईम आहे 6 वाजल्यात. जरा चहा पिल्यावर मूड फ्रेश होते म्हटलं जरा मस्तपैकी. आम्ही काय फुली पित नाही थोडा हापाप मस्तपैकी. आम्हाला काही चालेल लागत नाही. 9 वाजतातला जरा चहा लागते त्यामुळं चालेल बरोबर ना. चहा आम्हाला सकाळ सकाळी फुलं लागते आता नाही लागत. तर मित्रांनो नागपूरच्या जरा पुढे येऊन आणि बुट्टीबोरीच्या बरोबर मध्ये आपण थांबले. पेटनाका जे तोंडात टोल नाक्यावर पेट नाका आमची सवय लागली होती तिथं. तर टोल नाक्यावर थांबले बघा. हे मागं तुम्हाला पेट नाका दिसते सॉरी टोल नाका दिसते. आता इथं टोल नाक्यावर थांबले काय हे ठीक आहे. ते चहा आणलेला प्या ते गार होते माहिती आहे ना पाण्यात लागते चहा ते. तर इथं टोल नाक्यावर थांबले. आता मस्तपैकी चपाती भाजी ते बनवायचं नियोजन चालू आहे. आपलं ज्ञानू वस्तात आणि सगळं ते नाही वस्तात आमच्यासाठी. आता लसूण ते सगळं सोडलेलं आहे. तर हा 20 रुपये दर मित्रांनो सगळं कापून ते झालेलं आहे. नंतर नवनाथ बायाने टमॅटो ते सगळं मिरची ते काय ते त्याला घातले पाण्यात. डाळ टमाटर मिरची मिरची पाण्यात घातले. तर नवनाथ बाया अशा तऱ्हेने तुम्ही काय बनवायला आमच्या युट्यूब फॅमिलीला जरा सांगा. डाळ कसली डाळ तडका दाल फ्राय दाल रोटी काय काय असते की. मस्तपैकी आपलं घरगुती जसं जेवण मिळते तसं एक 5-6-7-8 दिवसांनी आम्ही तिघं पण घरगुती जेवण जरा खायला लागले. ती पण नवनाथ बाया करायला लागल्यात म्हणून आता मस्तपैकी दाल फ्राय काय असेल ते बघूया. बनल्यावर काय त्याचं नाव ठेवता येईल ते ठेवूया आपण. आणि चपाती पण बनवणार आहे राईस पण बनवणार आहे. तर जेवण एकदम टॉप क्लास मध्ये होणार आहे. आणि आज मस्तपैकी ताणून जेवायचं. कसं ताणून फाळक्यावर लोड येऊस तर जेवायचं सुट्टी द्यायची नाही. आज सगळं नियोजन पण पद्धतशीर झालेलं आहे. आणि आपल्या जिगरूमध्ये पहिल्यापासून जेवणाची सुविधा आहे. फक्त बनवून खायचं तेवढंच आहे बाकी काय सुद्धा नाही. मगाच तेवढं आपलं जरा कोथिंबीर इकडे तिकडं बारकी सामान त्यांनी घेतल्यात. कारण कसं माहिती का नॉनस्टॉप चालल्यामुळे आपण खाऊ शकतो. हा नॉनस्टॉप कसं आहे थांबता येत नाही. थांबल्यावर जेवण पण बनवता येत नाही. वेळ लागते जेवण बनवायला. लईत 1.5 ते 2 तास तर पाहिजे बनवून खायला. 100-150 हा तेवढ्यात आपली गाडी 100-150 किलोमीटर पुढे जाते. त्यामुळं थांबता येत नाही. आता मोकळा टाइम आहे बघा. आता काय गाडी उद्या खाली होणार आहे तिथं पण जाऊन झोपायचं आहे काय नाही. त्यामुळे म्हटलं मस्त जेवण बनवूया बाकी काही विषय नाही. आज दिवसभर प्रवास केला. गाडी आपली पोचली नागपूर बुट्टीमोरीमध्ये. दिवसभरात काय खाल्लं सांगा. दिवसभर आपण सकाळी पोहा खाल्लो. पोहा आणि गाजरचा हलवा खाल्लो. आणि तिथनं पुढे येऊन 2 समोसा खाल्लो ज्ञान वाजता निमीनं. आणि मगाशी 1-2 चहा पिलो. आणि आता डायरेक्ट जेवण संपलं. ते पण आहे सोडा. दिवसभर काय जेवलो नाही काय नाही. फक्त 2 वेळा नाश्ता केला तेवढंच. कारण बिन भाकरीच मेलो म्हणताय. म्हणजे दिवसभर नाश्ता केला म्हणजे बिन भाकरीच मेलो सोडा. नाश्ता म्हणजे काय किरकोळ आपल्याला पोटाला आधार म्हणून असते. जेवण म्हणजे कसं एकदा जेवलं की संध्याकाळी डायरेक्ट जेवण असते ना आपलं घरापाशी असल्यावर. तसं आमच्या संग तुमची तब्येत कमी होईल. हो का विषय टॉपच्या विषय मध्ये लागले जेवण बनायला. त्याचं नाव नको. त्याचं नाव घेऊ नको का. तुम्हाला जर फॉलो करायचं आम्हाला जर नट्या पाहिजे असल्या तर फॉलो करा. तुम्हाला जर रोजचं टॉप क्लासचं जेवण बघायचं असेल तर आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब करायला लागते. बंड्या 09 ट्रक लवर बंड्या 09. अरे ट्रक लवर आहे का आपण महिना लवर आहे का काय. ते नटी ट्रक नाही ट्रक राहते का त्यातल्या नट्ट्या फेट्या म्हणणं गाडीचा जिगरा स्टेरिंग तरी पण हे बघ. तर नवनाथ भाईने आमच्या मस्तपैकी घेतलेला चपातीचं पीठ मळून सोबतीला आमचे ज्ञानू असतात त्यांची मदत करायला लागल्यात.
ठीक आहे. सपला विषय. सपला नाही, संपला. सपला सपला विषय सुपला, सुपला. नाही तटत. बुटकी लवर. बुटकी लवर नाही तटत. बुटकी लवर आवडला आपल्याला डावला त्याच्या बुटकी लवरचा. गाडी बी भारी आहे, बुटकी नाव बी कडक ठेवलं. मग सपला विषय संतू भाऊ तुमची फॅन ढीग. संतू भाऊचा फॅन आहे आपण. तर मित्रांनो मस्तपैकी आपलं चपाती लाटायचं काम चालू आहे. नवनाथ भाई चपाती करायला लागल्यात. मेन म्हणजे सगळं नवनाथ भाईच करायला लागल्यात. आम्ही तेवढं जरा हाताखाली तेन बघायला लागलोय. बाकी त्यांनाच माहिती आहे कसं बनवायचं काय बनवायचं. आपण आता शिकायला लागलोय फक्त कसं करायचं काय करायचं. आणि हे आपले ज्ञानभाऊ मस्तपैकी चपाती भाजून घ्यायला लागल्यात. एकदा जेवण करायचं ठरवलं ना तर प्युअर घरगुतीच करायचं आहे का नाही भाऊ. ओके. ओडिसामधनं बाहेर पडताना आपल्याला वॉल्वो दिसली. गाडी एकदम टॉप क्लास होती सोडा. तर जय श्रीराम मित्र. अरे घरात कधी चपाती फुगणार नाही पण नवनाथ भाईच्या हातात चपाती हे कशी फुगायला लागल्या नुसतं बोलून. तर जय श्रीराम मित्रांनो टॉपचा विषय. आणि तिथं आपला व्हिडिओ बघायचा आलाय बघा. पण पाणी काय गार गच्चा पाणी होतं. आम्ही करायचं म्हटलं म्हणजे नीट संपलं. संपलं. अवघड होया की बाई. मला नेट पाहिजे पण काय जाऊ दे सोडा. भैया पकड़ किधर गया? हुआ कि नहीं. पेट में चूहे फुटबॉल खेल रहे हमारे. जय श्रीराम दोस्तो. आता बघा चपात्या झाल्या, डाळ झाली. आता भात टाकायचा आहे. एकदा तुम्ही बघू शकता डाळ कसली झाली. आईला आपण मटणाला फेल डाळ कसं आपण खात नाही तर याच्यामुळे आपण डाळ बनवली तशी. कसला आहे नजारा. जमलं तुम्हाला बॅटरी मारून दाखवतो असलं नाही दिसलं तर. हे बघा कसला आहे नंबर 1 चा. जमतच नाही आपल्याला. नादच खुळा. कसं झाले ज्ञानभाऊ. एकच नंबर जबरदस्त. एक नंबर घरगुती एकदम. तर डाळ आपण ताटात काढून घेतलेले आहे. दाल तडका 1 नंबर मध्ये झालेला आहे. नवनाथ भाई काय तुम्हीच केलंय सोडा त्यामुळे 1 नंबरच झाला असणार आहे. टॉपच्या विषय मध्ये झाले. सोडा परत करायचं होतं मस्त. कोल्हापूर सांगलीला गेल्यानं वाटलं तर आपल्याला. टॉप क्लास टॉप शेवट विषय हॉटेल पण ठीक आहे.